तुम्ही पाहत आहात कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. निर्भीड विचार, परखड मांडणी आणि बेधडक बातम्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रत्येक घडामोडीचा अचूक वेध घेण्यासाठी सज्ज आहोत आम्ही. तालुक्यातील ताज्या अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. जेसीबीतून पुष्पवृष्टी आणि हरिनामाचा गजर. त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथांच्या पालखीचे भव्य आगमन. नमस्कार, मी अमिता गावंडे. कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वरमध्ये आपलं स्वागत आहे. हरिनामाचा गजर, टाळ मृदुंगाचा नाद, फटाक्यांची आतिषबाजी आणि अथांग भक्तीच्या वातावरणात श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आज त्र्यंबकेश्वर नगरीत अत्यंत उत्साहात आणि दिमाखात आगमन झालं. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे रवाना झालेली ही पालखी तब्बल 46 दिवसांचा पायी प्रवास करून आज दुपारी 12:30 वाजता त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाली आणि अवघी तीर्थनगरी नाथांच्या जयघोषाने दुमदुमून गेली. ज्येष्ठ पौर्णिमेला म्हणजेच 29 जून रोजी पंढरपूरसाठी निघालेली पालखी आषाढी एकादशीला विठुरायाची भेट घेऊन परतीच्या प्रवासाला निघाली होती. आज पालखी त्र्यंबक हद्दीत येताच वरुण राजानेही जलाभिषेक करून नाथांचे स्वागत केले. तुपादेवी फाटा, स्मृती मंदिर आणि महानिर्वाणी आखाड्यासमोर अभंग गायन झाल्यानंतर पालखीचे मुख्य प्रवेशद्वारावर आगमन झाले. यावेळी 2 जेसीबींच्या सहाय्याने पालखी आणि वारकऱ्यांवर भव्य पुष्पवृष्टी करण्यात आली. डॉक्टर आंबेडकर चौकात नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार सोनवणे, उपनगराध्यक्षा वेदिका पाटणकर, तहसीलदार गणेश जाधव पाटील आणि मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी पालखीचे यथोचित स्वागत केले. गेल्या 30 वर्षांची परंपरा जपत भूषण गंगापुत्र यांनी पालखीसमोर आपली बँड सेवा रुजू केली. यानंतर पालखी त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर पोहोचली, जिथे नाथांची प्रतिमा थेट गर्भगृहात नेऊन भगवान त्र्यंबकेश्वर आणि शिवस्वरूप निवृत्तीनाथांची अलौकिक भेट घडवून आणण्यात आली. सभामंडपात कासवावर प्रतिमा ठेवून अभंग गायन झाल्यानंतर पालखी कुशावर्त तीर्थावर नेण्यात आली. तिथे हरिभक्तपरायण जयंत महाराज गोसावी, हरिभक्तपरायण योगेश महाराज गोसावी, संस्थानचे अध्यक्ष राहुल महाराज साळुंखे आणि विश्वस्तांच्या हस्ते नाथांच्या पादुकांना विधिवत स्नान घालण्यात आले. कुशावर्त तीर्थाहून पालखी निवृत्तीनाथ समाधी मंदिराकडे मार्गस्थ झाली. गावात ठिकठिकाणी रांगोळ्यांच्या पायघड्या आणि सुवासिनींनी केलेल्या औक्षणाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. मंदिरात पोहोचताच पुन्हा फटाक्यांची आतिषबाजी आणि पुष्पवृष्टी करण्यात आली. तर गोसावी परिवारातील रश्मी गोसावी, ज्ञानेश्वरी गोसावी, धारणे आदी सुवासिनींनी पादुकांचे औक्षण केले. सभामंडपात टाळ मृदुंगाच्या तालावर पालखी नाचवून सकलही तीर्थे निवृत्तींची पायी या अभंगासह पांडुरंग आणि नाथांच्या आरतीने या 46 दिवसांच्या प्रदीर्घ वारी सोहळ्याची भक्तिभावात सांगता झाली. या प्रसंगी संस्थांच्या वतीने सेवेकरी, वारकरी, टाळकरी, विणेकरी, महिला वारकरी तसेच पोलीस, पाणीपुरवठा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा नारळ प्रसाद देऊन गौरव करण्यात आला व सर्वांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक सुनील रोहतके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्र्यंबकेश्वरच्या सर्व ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर. धन्यवाद.